फार पेशन्स आहेत त्याच्याकडे. ओळख जेव्हा झाली ही माझ्या बाजूला येऊन बसली. शंका होती याबद्दल. माणसाला जर एखादी आवड असेल तर मग त्या माणसाचं नाव येतं राहतं सगळं. नाही तर आम्ही असं ऐकलं होतं फक्त बोललो आयडिया देऊन ठेवलेली होती तिने. काही मैंने ढूंढ लिया अभी आप लोगों को काम करना है. तेव्हा इमोशनल ब्लॅकमेल का. मर्द सिर्फ अपनी पसंदीदा औरत के साथ शॉपिंग करता है. हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली हे गजर झाला दारी साजनाची स्वारी आली लाज गाली आली पाहिलं गुमान बाई घेतल दमान बाई शेतल तुफान साजना बेभान झाले साजना नजरला नजरत नजरन कळलं मन इवला इर घडलं अननात जुळलं आत्ताच बयका बावरलं खरंच बयका घाबरलं. मन झालं धुंद बाजिंद ललकारी ग फिरतीचा गंध आनंद नवलाई ग लागली ओढ. आली चाहूल कुणाची हे डूल कुणाचे झुलते ग. अश्लेषा आणि म्हणजे फर्स्ट ओळख झाली आमची SDFC मध्ये ऑफिसमध्ये. आमची ओळख तर नव्हती म्हणजे लाईक बघून होतो आम्ही एकमेकांना. HDFC मधून भेट झाली आमची. व तिथून ओळख वगैरे झाले. ओळख जेव्हा झाली ही माझ्या बाजूला येऊन बसली. एक शिफ्टिंग झालं आणि माझ्या बाजूला येऊन बसली आणि नंतर नॉर्मल हाय बाय पुरतं ओळख होती पण एक आय डोंट नो मला एक अट्रॅक्शन झालं लगेच. तिथून जी आमची जर्नी स्टार्ट झाली 4 वर्ष 4 5 6. माझ्या मन तळाकाठी स्वप्न तुझ्यासाठी गिरवले ग. मला 1.5 वर्षापूर्वी शंका होती अगोदर. नंतर 1.5 वर्षापूर्वी त्यांनी तिला सांगितलं आणि असं विचारलं नव्हतं. आम्हाला माहिती होतं असं असं केक घेऊन आलेल्या रात्रीचं. त्यावेळेला मला शंका आहे. जेव्हा वाढदिवसाला त्याने यायचं त्यावेळेला बघितलेलं त्या पण त्यांचं आता धनाचं वगैरे आहे ते आता हल्ली समजणार. मग त्याच्यानंतर मग आम्ही सांगितलं ठीक आहे तुम्हाला लग्न वगैरे करायचं असेल तर आई वडिलांना वगैरे बोलवून घ्या मग आपण बोलू बाकीचं काय पुढचं काय असेल ते करूया. तिथून मग अशी लग्नाची सुरुवात झाली. हे बघा मुलगा मुली असते पहिले आईलाच सांगणार बापाला लवकर नाही सांगणार. मला सांगितलं 8 एप्रिल 2023 बर्थडेला आली होती तिथे तिला बघितलं. मीडिया म्हणजे कसं ते ऑफिसमधले पासाच नाही यायचे ते त्यामुळं कधी कधी त्याचं नाव जास्त निघायचं नाही. मला जरा डाऊट होता माणसाला जर एखादी आवड असेल तर मग त्या माणसाचं नाव येतं राहतं सगळं. पण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण हे करायचं. दिसे दर्पणात महेंद्र तनया जन्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव वाजन्ति वाद्ये सावधान अतिसुलग्न सावधान अतिसुमुहूर्त सावधान. एका पॉईंटला कुठेतरी मी स्टेबल झाले आणि मग घरी सांगितलं, घरी भेट घालून दिली, तर घरी पण सगळे ओके झाले. कोणाचं तसं काय ऑब्जेक्शन नाही आले की मुलगा चांगला आहे, व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे असं काही हरकत नाही आली. आम्ही एक डिसिजन घेतला आणि मग फायनल केलं. नक्कीच आनंद आहे आणि छान वाटतं. नंतर मग काय, आणि आज तो दिवस आला. आम्ही शोधून काढलंय तेव्हा अजय इमोशनल ब्लॅकमेल करून. आश्लेषाने मला सांगितलेलं, आधी सांगितलेलं खरं तर, पण मग नंतर आम्ही म्हटलेलं की आपण डिरेक्टली घरी सांगूया. आणि आयडिया देऊन ठेवली होती, पण अजून स्टील थोडं इन बिटवीन टाईप होतं, कन्फर्मेशन टाईप असं. सो मी म्हटलेलं की कन्फर्म होऊ दे, मग तुम्ही पुढे घरी सांगा. असं झालं, पण आयडिया देऊन ठेवलेली होती तिने. वर्षभर आधी बऱ्याचदा माहिती होता, पण तेव्हा त्यांनी सांगितलं घरी की असं असं आहे, तर आम्ही ऑलरेडी माहिती आहे की आम्हाला माहिती होतं. त्यामुळे आमचा पचका झाला. आम्ही ॲक्टिंग खूप चांगली केली की अच्छा असं पण सॉरी आम्ही खूप ॲक्टिंग केली काहीतरी. पण आम्हाला आजपासून माहीत होतं आणि ताईवर पूर्ण विश्वास होता की ताईची चॉईस म्हणजे खूप भारीच असणार. अजय का तो हम लोग को पता था, दही तो उसका चल रहा है, बट किसके साथ चल रहा है वो पता नहीं था. ती अजयच्या बर्थडेला आली होती, नाही तर आम्ही असं ऐकलं होतं, फक्त बोललो असं असं माझ्या संग बरोबरच काम करते, माझं प्रेम आहे असं सांगितलं तिने. मला अजय आवडतो मनुष्य. त्याच व्यक्तीने सांगितलं, त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की घेऊन ये, भेटू दे. त्याच्यानंतर बोलणी वगैरे झाली, म्हणजे असं बोललो आम्ही, कसं आहे काय बोलणार म्हटलं आम्ही विचारलं. दोन्ही फॅमिलीला एकमेकाची फॅमिली ओळखली, त्यांना बरं वाटलं, आम्हाला पण बरं वाटलं. त्यामुळं मग आम्ही विचार केला आणि लग्नाचं केलं त्यांचं. ज्या पसंतीनं एकमेकाला ठरवलेलं आहे, त्यामुळे आम्ही पण होकार दिला, त्यांच्या फॅमिलीकडून पण होकार आला. लग्न पण देत नाही. त्या लोकांचं प्रेम होतं, आपला काही विरोधच नव्हतं. दोघांची पसंती आहे ते लग्न करा. मी बराच टाईम घेतला, त्याचं फार आधीच प्रिपेअर झालेलं माझ्याबद्दल, बट मी प्रिपेअर नव्हते. मी फार असं टाईम घेतला, कारण माझे डिसिजन्स होत नव्हते की हाच माणूस आपण लाईफ टाईमपर्यंत म्हणजे कितपत आपण वर्कआउट करू, आपले थॉट्स अँड ऑल वगैरे आयडिया येत नव्हती. मी बराच टाईम घेतला, बट तो फार पेशन्स आहे त्याच्याकडे आणि मी फार सो त्या गोष्टी होत्या. एका पॉईंटला मला रिअलाईज झाला, तर ऑफिस सेम असल्यामुळे फारशा गोष्टी शेअरिंग होत होत्या आमच्या. एका पॉईंटला माझा तो फार कम्फर्ट झोन झालेला की म्हणजे मी इथे माझ्या गोष्टी फार मी डिस्कस करू शकते, शेअर करू शकते, हा माणूस बाहेर नेणार नाही. तो एक कुठेतरी कम्फर्ट झोन झालेला, ते नाही रिअलाईज की नाही थिंग्स आर गोइंग टू वर्कआउट हिअर. एक चांगली म्युच्युअल अंडरस्टँडिंग ती दोघांमध्ये हळूहळू एक अटॅचमेंट होत गेलं. जब मैं फर्स्ट टाइम मिली अश्लेषा से, आई डिडंट एक्सपेक्ट हर टू बी दैट एक्सट्रोवर्ट, क्योंकि मैं वैसी ही हूँ. आई हैव गॉट समवन लाइक मी, तो लग रहा है कि हमारा रैपो भी अच्छा बिल्डअप होगा फैमिली में. मोर और लेस वी सी, आई सी माई सेल्फ इन हर, एंड आई एम श्योर शी बी हैप्पी इन द फैमिली लाइक आई एम. सो अश्लेषा, ऑल द बेस्ट एंड कॉन्ग्रॅच्युलेशन्स. सो देवरानी जेठानी ऑलरेडी ट्युनिंग इन. दोन्ही भाऊ राहिले बाजूला. शी वॉज व्हेरी डाऊन टू अर्थ, शी वॉज व्हेरी इझिली ॲडजस्टेबल अँड शी वॉज अ फॅमिली पर्सन. आणि या तीन अशा बेसिक गोष्टी आहेत ज्या अजयसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ही इज ऑलवेज बीन अ फॅमिली पर्सन. जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम तिला भेटलो आणि त्याचा फर्स्ट इम्प्रेशन पाहिलं, आय थिंक दीज 3 वर द बँग ऑन पॉईंट्स. ती आम्हाला वाटलेलं की हे तिच्यामध्ये नक्की असतील आणि ते डॅम श्योर घेते. तेरे नाम से नाम जुड़ा के, तेरी राह में शाम सजा के, रब तुझको मान लिया जो तेरे संग इश्क हुआ. अजय बेस्ट आहे, रीट आहे, स्मार्ट आहे आणि
एनर्जेटिक आहे आणि गुडीची चॉईस बेस्ट आहे आणि गुड लुकिंग तिची चॉईस बेस्ट आहे आणि दोघं दिसतात खूप छान. ते माझ्या मित्रमैत्रिणीने सांगितलं जेव्हा आम्ही स्टेटस टाकायचं तेव्हा दोघांची स्माईल पण फार सिमिलर टाईप ऑफ आहे, कम्पॅटेबल वाटतं. ते कधी शॉपिंग म्हणजे ती खूप फिरवते तर फ्रेशर्स ठेवून अख्खी शॉपिंग करून देतो. मर्द सिर्फ अपनी पसंदीदा औरत के साथ शॉपिंग करता है. ते कुठलं आहे जे हे आतून आलं का हो आतून आलं ते आतून आलं पण हा मौका नाही आला होता. फर्स्ट एंड फॉरमोस्ट उसने अजय ने मुझे और राजेश को बताया एंड प्रिपेयर कर दिया कि फैमिली को कैसे प्रिपेयर करना है. भाई मैंने ढूंढ लिया, अभी आप लोगों को काम करना है. तो देन दी बोलता फर्स्ट वेंट टू फैमिली एंड उन्होंने बोल दिया कि ऐसा ऐसा सीन है अभी, तो जैसे अभी हमारा किया है वैसा अभी इसका भी अपने को कर लेगा. तू है किनारा तो लहर में हूँ आके तुझे है छू लिया. यामध्ये क्वालिटी म्हणजे सर्व क्वालिटी आहेत त्याच्यामध्ये. फॅमिलीला सूट होईल असं तो म्हणलं काय चांगलं आहे, बोलणं वगैरे चांगलं आहे, रिस्पेक्ट देतो, शोभेल असं नाही. आणि स्वभावाला चांगला पण आहे. एखादी गोष्ट आवडली तर आपण हा म्हणतो हे सेमच आहे, ती पण तशीच बोलते मला. आणि आम्ही आताचपासून सुद्धा नका झालं ऑर्गनायझेशन बोलणं म्हणा किंवा काही गोष्टी करतो त्या मला आवडतं. पर्सनली तशी ती स्वभावाने चांगलीच वाटते, बोला बेलायला तशी बरी आहे. तेरे नाम से नाम जुड़ा के तेरी राह में शाम सजा के रब तुझको मान लिया जो तेरे संग इश्क हुआ. सो नॉर्मल आमचं बोलणं वगैरे त्याच्याशी, पण नंतर जसं फ्रेंडशिप वाढली तसं तो खूप जॉली वाटला बोलायला, एकदम फ्रँकली आहे आणि असं कधी वाटलं नाही की काय आपण खूप बोलायला असं विचार करायला पाहिजे त्याच्याशी बोलताना, असं कधीच वाटलं नाही. आणि एकदम फ्री माइंडेड आहेत आणि एकदम हेल्पफुल पर्सन आहेत. अजिबात म्हणजे क्षणाचाही विचार न करता तो स्वतःहून पुढे हेल्प करायला येतो. जे कसं आहे लोक हा हे करील पण ती नाही हे असं शांतपणे हँडल करून देतो काम आहे. सांभाळून घेईलच त्याची काय गॅरंटी आहेच म्हणा. ती तिचा स्वभाव आता हळूहळू समजायला लागलाय ना मला, त्यामुळे काय स्टेप नाही आहे. तेरे नाम से नाम जुड़ा के तेरी राह में शाम सजा के रब तुझको मान लिया जो तेरे संग इश्क हुआ. तेरे संग एनर्जेटिक आहेत आमचे भाऊजी. आनंद होते मला त्यांना आमच्या फॅमिलीमध्ये वेलकम करून. I think they both tune in very well, Ajay and Ashleisha, right? But yes, it will be a good journey on it. Welcome to the family as well as a person. Welcome to the family, Ashleisha. रब तुझको मान लिया जो तेरे संग इश्क हुआ. तेरे संग तेरे संग तेरे संग इश्क हुआ. इश्क हुआ.